मी त्यांच्याशी बोलतो तुला फोन मी आहे ना गोष्टी सांगायचं काम केलं रे आपण त्यांना फोर्स थोडी करू शकतो तुला फोन जिंकलेल्यानंतर खेळवा पेनल्टी द्या आरबीर नाही समोरच्या टीमला इमला काही नाही डायरेक्ट पेनल्टी समोरच्या टीमला चांगला विंगला जमणार नाही सांग सरळ डायरेक्ट पेनल्टी तर मॅन ऑफ द मॅच रामदादा पाटील यांचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन मान सन्मान करूया. अतिशय जबरदस्त गोलंदाजी नेहमीच राहिली आणि या क्षणाला देखील वाघेश्वर वाघेली संघाला आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्याच्या आत पोहोचवण्याचं काम केलंय. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आणि जिंकलेल्या संघाने कुठेही जायचं नाहीये. यानंतर आपण विनर विनर मॅचेस खेळवणार आहोत याची दक्षता घ्या. यस ड्रेस कोड हा कंपल्सरी आहे आणि ज्याचा नसेल तर त्यांची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी विनवणी ऐकली जाणार नाहीये. 2 धावांची पेनल्टी घेऊन यावेळेस मैदानावरती शिवकर संघ खेळताना दिसत आहेत. 2 धावांची पेनल्टी तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर जय बजरंगबली मोठा खांदा या 2 संघांच्या दरम्यान हा सामना आणि जिंकलेल्या टीमची या ठिकाणी मॅच खेळवली जाणार आहे. त्यामुळे वाघेश्वर वाघिवली संघ आपण कुठेही जाऊ नका. चला मॅच चालू करा वेळ लावू नका आपण. स्ट्रायकर फलंदाज प्रणय मात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहतोय रोशन पाटील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौतम. मागच्या मॅच मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जय बजरंग बली मोठा खांदा आपण पाहू शकाल. यावेळेला गौतम पहिला चेंडू फेकून काढेल प्रणय या फलंदाजाला. 5 षटकाचा सामना गेम ऑन गणपती बाप्पा मोरया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिपला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव. एका धावेने वैयक्तिक सांघिक खात्याची सुरुवात केली आहे. आजच्या दिवसातील लॉट्स आपण पाहिलं तर वाघेश्वर वाघिवली संघ जिंकलाय आणि यातून जो जिंकेल ना तो वाघेश्वर वाघिवली संघासमोर सेकंड राऊंडमध्ये खेळणार आहेत. इथे आपण पाहतोय आजच्या दिवसात 8 टीमचा लॉट्स आणि ते
सेकंड मॅच चालू, पहिली इनिंग, दुसरा चेंडू. गौतम समोर फलंदाज आहे, फलंदाजी मार्कवर रोशन पाटील. तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर. यावेळेला अप्पर कट केलाय, चेंडू कव्हरच्या वरून, अगदी चेंडू वेगानं जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं धावसंख्या 5 पाहायला मिळतील. आपण पाहतोय झी क्रिकच्या माध्यमातून कशा प्रकारे त्या ठिकाणी चौकार लगावला होता. ज्या दिशेनं चेंडू आला त्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न या रोशन पाटीलनं केलंय. आताच्या यंग टॅलेंटला आपण मैदानावरती नेहमी पाहतोय, क्रिकेटमध्ये परिपूर्ण झुकून देतात स्वतःला. यावेळेला लॉफ्ट केला, फ्लिक केलाय, शॉट बाउंड्री लाईनच्या वरून, सीमारेषा बाहेर. षटकार. अकरा धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात रोशन पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली होती आणि तिथे रोशन पाटील आला आणि त्यांना 2 चेंडूंवरती पुरेपूर समाचार घेऊन 11 धावा धावफलकावरती रेखाटून ठेवल्यात. गौतमला विचार करावा लागेल, कारण इथे शिवकर संघ फार महत्त्वाचा आहे. आणि इथे आणखी एक चूक, चुकीला माफी नाही आहे. 4 धावा. अशा चुका तुम्हाला येणाऱ्या इनिंगमध्ये थोडंसं वेगळं चित्र निर्माण करतील, त्यामुळे चुकांवरती थोडंसं आवर घाला. कारण या 3 चेंडूंवरती 14 धावा कुठून काढल्यात आणि सुरुवातीच्या चेंडूवरती 1 धाव. असं वाटलं गौतम या P1च्या पहिल्या षटकामध्ये या फलंदाजांना थोडंसं नियंत्रणात ठेवेल, पण रोशन पाटील आणि प्रणय हे 2 असे खेळाडू आहेत ना, जे सुरुवातीच्या खेळीला आपल्या तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर संघाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतायत. पुढील चेंडू खोलवर गतीचा आहे, थोडासा सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोचलाय, तो म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. अतिशय जबरदस्त या षटकातील हा आतापर्यंतचा शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूला कशा प्रकारे गौतम फेकून काढेल, कशा प्रकारे रोशन खेळेल ते पाहूया. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. पंचानं बोट उंच केलाय, बॅटला घासून चेंडू अगदीच विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि त्यानं गॅदर करून रोशन पाटीलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. पहा, मागच्या 4 चेंडूंमध्ये चुका झाल्या खऱ्या, पण त्यानंतर जाता जाता शेवटच्या चेंडूवरती गौतमनं हा विकेट प्राप्त केलाय. चला, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही आपण. एकूण धावा धावफलकावरती 17, 1 विकेटच्या नुकसानीनंतर. आपण पाहू शकाल इथे नवीन फलंदाज मैदानावरती येईल, अजय भगत. तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर. आज आपण पाहतोय एकमेकांसमोर जय बजरंगबली मोठा खांदा या 2 टीम एकमेकांसमोर लढतायत आणि आपल्या टीमसाठी पहिल्या इनिंगमध्ये प्रयत्न केला जातोय जास्त धावसंख्या बनवण्याचा. तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर संघाचा तर चला, वेळ लावू नका आपण. जय बजरंगबली मोठा खांदाला विनंती आहे, आपण वेळ लावू नका, कारण पहिले 4 षटक 20 मिनिटाच्या आत समाप्त झाले पाहिजेत आणि वेळ आपली आमचे स्कोरर या ठिकाणी लावून बसलेले आहेत, त्यामुळे कोणाची गई केली जाणार नाही आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय नवीन फलंदाज यावेळेला येईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. हा दणदणीत षटकार.
सूरजला पाठवलाय मी आता, नंतर मी येईल तो आल्यावर. तो येईल आता, नंतर तो घरी येईल, तो इथे येईल, मी जाईल. हे सूरज जा पटकन. इथे आपण पाहतोय या षटकारानं धावसंख्येचा पाठलाग केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या आणि त्यानंतर हा षटकार. ऑल टोटल आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू इथे गोलंदाजी मार्कवर दीपेश आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये जय बजरंगबली मोठा कंदानं प्रथम प्राइज मिळवलं होतं, सगळ्या संघांना परास्त केलं. मात्र त्यांना हे विसरून चालता कामा नये की पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये सहारा इलेक्ट्रिकल शिवकर संघ, तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर संघ आहे आणि ते अतिशय मातब्बर संघ आहेत आणि त्यामुळे त्यांच्या समोर त्यांना अगदी अभ्यासपूर्व गोलंदाजी करावी लागेल. लोवार फुलटॉस चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं अगदीच त्या ठिकाणी ऑन साईडला क्षेत्ररक्षक होता. एक धाव घेऊन दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धावेने धावफलक जाऊन पोचेल तो म्हणजे 25च्या घरामध्ये. आमच्यासोबत क्रिश भुईर हे स्कोरर बसलेले आहेत, जे सद्यस्थितीला आमच्या समवेत अचूक टिप्पणी करून माहिती पोचवत आहेत. गोलंदाज दीपेश पुन्हा एकदा प्रयत्न करील. समोर फलंदाज आहे प्रणय. यावेळेला सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय. ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषा बाहेर चौकार. पाक अशा प्रकारे शिवकर संघ या गोलंदाजांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यांना माहिती आहे P1चा हा षटक आहे, त्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या घेण्याचा आत्ताच प्रयत्न करावा लागेल, कारण क्षेत्ररक्षण विखुरल्यानंतर थोडंसं अवघड होतं. फिल्डिंग लॉक केली जाते आणि तिथे धावसंख्या घेण्यासाठी तुम्हाला थोडीशी अडचण निर्माण होते. मात्र P1च्या दुसऱ्या षटकात त्यांना अजूनही संधी आहे आणि ते प्रयत्न करतायत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला नाही. फुल्लर लेंथवरती चेंडू अडललाय आणि डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 2 मोठे फटके, 1 षटकार चौकार, 2 डॉट, 1 दुहेरी अशी आतापर्यंत या गोलंदाजीची एक विचारसरणी राहिली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचा चेंडू यावेळेस फंबल झालाय विकेटकीपर आणि शेवटचा चेंडू अगदीच बाईच्या स्वरूपात एक धाव देऊन जाईल. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, त्या म्हणजे 30 धावा. चला जय बजरंगबली मोठा कांदा, वेळ लावू नका. आपण वारंवार आपल्याला सांगायला नको, कारण आमच्या स्टॉप वॉचला आम्ही पाहतोय तिथे वेळ लावली गेली आहे. त्यामुळे 2 षटक आपल्याला जवळजवळ 8 मिनिटाच्या आत संपवायचे आहेत. तिसरा षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा ज्यानं पहिला षटक घेतला होता तोच वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गौतम. 17 धावा देऊनही विश्वास दाखवला जातं या गोलंदाजावर. हीच तर खरं तर क्रिकेटची शैली, आपल्या टीमची एक विश्वासाची बाजू असते आणि त्या बाजूला कितपत योगदान देतील आपल्या माध्यमातून ते पाहूया. आणि समोर आपण पाहतोय प्रणय सद्यस्थितीला खेळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट बॉल. गौतमनं आता मात्र प्रयत्न केलेत. मागच्या षटकामध्ये ज्या चुका झाल्यात ना त्या भरून काढण्यासाठी गौतमचा इथून प्रयत्न केला जाईल. इथे मात्र एक धाव येईल. एका धावेने धावफलक 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. गौतम याच्या षटकातील तिसरा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला धुडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चूक करणार नाहीये. आणखी एक विकेट डगआउटला. अजय मैदानाच्या बाहेर जाईल. पहा गौतमनं कशा प्रकारे या षटकामध्ये थोडंसं बदल केलाय.
मागच्या षटकात त्याच्याकडून चुका झाल्या होत्या, त्या चुका भरून काढल्या आहेत. कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जरी धावसंख्या गेल्या तरी येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला बदल करण्यासाठी संधी मिळत असते आणि त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा असतो. नवीन फलंदाज मैदानावरती येईल. सूरज पाटील. या षटकातील हा चौथा चेंडू गौतम याच्या गोलंदाजीतून आपण पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अगदी लांबी जास्त आहे या फटक्याला. षटकार सूरज पाटीलनं आल्या आल्या एक दबदबा ठेवलाय, कारण तो अगोदरच पॅव्हिलियनमधून सेट होऊन आला होता. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोचल्यात त्या म्हणजेच 37 धावा. अप्रतिम. प्रत्युत्तर देण्यासाठी अजूनही आम्ही तयारीत आहोत असं हे चित्र या तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर संघाच्या या सूरज पाटीलनं दिलंय. तर दुसऱ्या बाजूला गौतम अजूनही प्रयत्न करेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, परिपूर्ण रिकामी जागा आणि तिथे आणखी एक चौकार. या चौकारानं धावसंख्येचा वेग वाढला. म्हणजे पहिल्या आपण षटकाचा विचार केला ना त्याच षटकासारखी इथे मात्र सुरुवात केली जाते सूरज पाटीलद्वारा. 2 चेंडू खेळलाय, 10 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती गौतमनं विकेट प्राप्त केली होती, मात्र या चेंडूवरती काय, यावेळेला टायमिंग थोडंसं मिस झालंय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू मिड विकेटला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. एका धावेने 42 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता 2 षटकांचा वाजवी खेळ येथे पाहायला मिळेल. 42 धावा धावफलकावरती. चला वेळ लावू नका, आपण षटक संपवायचं आहे तुम्हाला लगेच. जय बजरंगबली मोठा कांदा. प्रत्येक वेळेला आपल्याला टीम मिटिंग दिली जाणार नाहीये, याची दक्षता आपण घ्यायची आहे. कारण सद्यस्थितीला रायगडमध्ये आणि खास करून पनवेलमध्ये सगळ्या आयोजकांना सूचना आलेल्या आहेत की खेळाडूंना वारंवार तुम्ही कोऑपरेट करण्यासाठी सांगा, वारंवार आवाज द्या, वेळेची शिस्त पाळा. काल कानपुले नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील आयोजकांनी जवळजवळ 3 दिवसांमध्ये 5 संघांना पॅनलाइज केलं होतं वेळेच्या अभावी, आणि त्या खेळाडूंनी ते मान्य देखील केलं होतं. आणि कालची जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये देखील एका मॅचमध्ये आपल्याला तसं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतरच्या मॅचेस वेळेवर पार पडल्या. त्यामुळे आपण कोऑपरेट करा, सहकार्य करा, कारण आपण ज्या वेळेला आयोजन करतो त्यावेळेला आपल्याला देखील तशाच अपेक्षा असतात. आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे. मैदानावरती उभे असणारे पंच, लाईव्ह टेलिकास्ट करणारी टीम, समालोचक, गुणलेखक, आयोजक हे सगळे वेळ काढून या स्पर्धेला सजवत असतात. त्यामुळे वेळेच्या प्रती आपण कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कारण देऊ नका. हर्षल गोलंदाजी मार्कवल. हर्षद चौथं षटक. फुलटॉस चेंडू लॉप केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाहीये. आणखी एक विकेट. दीपेशनं विकेट कॅच पकडली आहे आणि हर्षद याच्या पहिल्या चेंडूवरती आपल्याला हा विकेट पाहायला मिळतोय. 42 धावा धावफलकावरती. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर वाघिवली संघानं 53 धावांचं टार्गेट दिलं होतं. इथे मात्र तसं चित्र पाहायला मिळेल का. आमचे द बेकर्स पॉइंटचे सर्वेसर्वा सोनू पाटील एक नटखट खेळाडू आहेत, मात्र ते आमच्यासोबत जोडले जातील सेकंड इनिंगमध्ये. पहिल्या चेंडूवरती कशा प्रकारे विकेट प्राप्त केला. आता नवीन फलंदाज मैदानावरती मयूर घरत. हर्षद याच्या गोलंदाजीमधील हा दुसरा चेंडू खेळून काढेल. 42 धावा आता मात्र स्तब्ध आहेत. एक विकेट देखील गेलाय. आता बाजू सांभाळावी लागेल
मयूर घरत याला. लोवर फुल टॉस, कार्पेटला घसपडून चेंडू मिड विकेटला गेला. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एकच धाव. सलामीचा आलेला फलंदाज आपण पाहतोय प्रणय अजूनही आपल्या टीमला उच्च धावसंख्येला बनवण्यासाठी प्रयत्न करतोय. हर्षदनं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे, 1 विकेट प्राप्त केलाय. हर्षदचं क्रिकेटसाठी फार योगदान आहे. हा अवांतर चेंडू येईल, 44 धावा धावफलकावरती. हर्षदचं क्रिकेटसाठी फार योगदान आहे. मागच्या आठवड्यात त्यांच्या आपण गोलंदाजीला पाहिलं, फलंदाजीला पाहिलं. इथे मात्र त्याला नव्यानं खेळायचं आहे. फुल टॉस चेंडू लॉप केलाय, पंचांचा इशारा. इट इज अ नो बॉल कॉल, म्हणजे 7 धावा येतील. हा सत्ता यावेळेस पाहायला मिळतो. आणि सत्ता कुणाची या मॅच मध्ये आलेला मयूर प्रणयनं हा फटका खेळून काढलाय. सलामीचा आलेला हा दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे, त्यामुळे अशा प्रकारचे लॉलीपॉप चेंडू तुम्हाला दुःखद देणारे ठरतील. प्रीटचा हा चेंडू आहे. पुन्हा एकदा संधी, या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची कॅच नसेल, त्यामुळे फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करेल फलंदाज. यॉर्कर लाईनचा चेंडू पायालगतचा, अगदीच आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धाव कंप्लीट. आणि इथे सुस्तीचा थ्रो, 2 धावा प्लस होतील. 52 धावा धावफलकावरती, 53 धावा धावफलकावरती. रविराज काळूराम भगत यांचं आगमन, नाश्त्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जाते त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, खेचून काढण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू. पुन्हा एकदा सेम डिलिव्हर. मागच्या चेंडूवरती कदाचित कमजोरी जाणली आहे हर्षद या गोलंदाजानं, आणि डॉट बॉल लगातार 2 पाहायला मिळालेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा अगदी लॉंग लेगच्या वरून पाठवून दिलाय, सीमारेषा बाहेर षटकार. आणि इथे हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी पंचांनी मांग केली आहे. नक्कीच या षटकारानं 69 धावा धावफलकावरती जातील, आणि जर हा वाईड आला तर 1 धाव प्लस होईल. मात्र हा नो आला तर 1 धाव प्लस होईल, आणि नाही आला तर 69 धावा. तर नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी आमचे पंच पाहतील. नेमकं काय घडलंय ते आपण पाहूया. हाईट फॅक्टर चेक केला जातोय. फार क्लोज डिसिजन आहे. इट इज अ नो बॉल. हा नो बॉल कॉल. खरं तर येस, नो बॉल. तर गोलंदाज बाद होण्याची शक्यता आहे. तर नक्कीच 2 बिमर फेकल्यानंतर गोलंदाज बाद, आणि या 7 धावा येतील. मी सांगितलं होतं जर 7 धावा आल्या तर 60 धावा होतील. हे 60 झाले ना, नो आला तर 60 धावा, आणि इथे 60 धावा मिळाल्यात आपल्या धावफलकावरती. आतापर्यंत या चेंडूवरती 7 धावा. गोलंदाज बाद. नवीन गोलंदाज उर्वरित चेंडू फेकण्यासाठी येईल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी इतका प्रयत्न करावा लागलाय. नितीन आहे त्या ठिकाणी. यावेळेला अप्पर कट केलाय, चेंडू गेलाय थर्डमॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय, परंतु त्या अगोदर चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि ऑल टोटल जर आपण पाहिली तर 64 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, आणि टार्गेट समोर ठेवलंय तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर संघानं 64 धावा. यस, माफ करा, अजून 1 षटकांचा सामना बाकी आहे.
कारण 64 धावा इतक्या जबाबदारीनं पूर्ण केल्यात. मगाची मॅच आपण पाहिली, राम या गोलंदाजानं अतिशय जबरदस्त धुवाधार बारी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केली. लाईन आणि लेनचा पुरेपूर वापर घेतलाय आणि मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं. आणि या मॅचचा विचार केला तर 3 विकेट जाऊन सुद्धा हे फलंदाज प्रणय आणि मयूर आपल्या टीमसाठी प्रयत्न करतायत. शेवटचा षटक आहे स्लॉगर, 64 धावा. रोहन इथे मात्र यावेळेला लॉप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे मिडो आपला, उलट्या हातानं कॅच पकडण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र एकच धाव. मयूर घरतनं स्ट्राईक प्रणयला दिली आहे, कारण त्याला माहिती आहे इथे रिक्स घ्यायची नाही आहे, कारण प्रणयच्या बॅटमधून धावसंख्या येत आहेत. आत्तापर्यंत प्रणयचा विचार केला तर आपल्या टीमसाठी 15 चेंडूंनी 32 धावांवरती खेळतोय. एकूण धावा आहेत धावफलकावरती 65 धावा, 65. यावेळेला चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. पंचांनी इशारा केलाय अवांतर चेंडू. 66 धावा धावफलकावरती. फार तगडं आव्हान आहे. जय बजरंगबली मोठा खांदा तितक्या फलंदाजांना मैदानावरती नेहमीच जास्तीत जास्त धावांचं डोंगर पार करताना पाहिलंय. यावेळेला ऑफ साइडला चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. एका धावेने 67 धावा धावफलकावरती. या षटकातील 4 चेंडूंचा उर्वरित खेळ शिल्लक असणार आहे. समोर मयूर घरत. खोलवर गतीचा चेंडू मिळो आपला तैनात. मात्र इथे नेमकं काय होईल. यस, पंचांचा बोट आकाशाकडे. रनआउटची विकेट येईल. चला, कुठल्याही प्रकारचं एक्सक्यूज नाहीये इथे. रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. एकूण धावा धावफलकावरती 67 धावा. चला, कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज करायचं नाहीये मयूर. मैदानावर आपण पंचांकडे अगदीच शिस्तबद्ध पद्धतीने पाहावं. या चेंडूवरती विकेट आली आहे आणि आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ शिल्लक झालाय राहिलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन. नवीन फलंदाज संदेश पाटील. मात्र प्रणयला आता आपल्या टीमला या 3 चेंडूंवरती शिरकाव करावा लागेल, कारण धावसंख्या आपण पाहते 67. आतापर्यंत माफक अशी धावसंख्या. पण या षटकामध्ये स्लॉगर बनवण्यात यश येतंय का. मोठा फटका, लॉप केला हवेमध्ये चेंडू. ऑन फायर प्रणय नावाचा ब्रँडेड षटकार. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती. 73 लॉस ऑफ द 4 विकेट. मी सांगितलं होतं या 3 चेंडूंवरती शिरकाव करावा लागेल या फलंदाजांना. कधीही चेंडू गेला तरी इथे नवीन चेंडू दिला जाईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. चेंडूला पाहणी करून अगदीच उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. यावेळेला कमरेच्या खाली चेंडू राहिलाय आणि आवाक्याच्या बाहेर पंचांनी दर्शवलंय हा अवांतर चेंडू. आणखी एक धाव मिळेल. या अवांतरची 74 धावा धावफलकावरती. आत्तापर्यंत जर विचार केला ना आपण तर या इनिंगमध्ये जवळजवळ 5 चेंडू खराब आलेत, ज्यामध्ये 3 अवांतर. अतिशय जबरदस्त, परंतु इथे नशिबानं साथ दिली आहे या चौकारानं.
धावसंख्या जाईल धावफलकावरती 78 धावा. म्हणजेच गोलंदाजानं या चेंडूवरती काम केलं होतं, पण विकेट किपरला चेंडू गॅदर करता आला नाही आणि चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 78 धावा धावफलकावरती. प्रणयचा विचार केला तर आतापर्यंत प्रणय खेळतोय 18 चेंडू 43 या धावसंख्येवरती. या चेंडूवरती नेमकं काय आहे? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, स्वतः विकेट किपर पोहोचेल. एक धाव मिळेल. एका धावेने बॅट कट आहे आणि एकूण धावांचा विचार केला तर 79 धावसंख्या आतापर्यंत झाली आणि 80 धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवलंय जय बजरंगबली मोठा कांदा संघासमोर. तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर संघानं कशा प्रकारे धावसंख्या बनवतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील. चला डगआउट पकडायचे आहेत. जय बजरंगबली मोठा कांदा कुठलाही एक डगआउट पकडा. इथे आपण उभं राहायचं नाही आहे. सगळ्या टीमला ही विनंती आहे की आपण 3 डगआउट पैकी कुठला तरी एक डगआउट घ्यायचा आहे. तर 80 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील ते पाहूया. तनिष भगत खांदा यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. मी विनंती करतो आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते तनिष भगत साहेबांचं प्रथम आपण स्वागत करूया. तसेच हर्षद धमाले चिंचपाडा यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान. मी आयोजकांना विनंती करतो लगेच आपण तनिष भगत खांदेगावचे आमचे अतिथी आहेत त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करूया. 2 धावांची पॅनल्टी असणार आहे, ती ॲड केली जाईल. इथे 80 धावा आहेत त्यामुळे इथे 2 धावा मायनस केल्या जातील. 78 धावांचं टार्गेट आहे. तर जय बजरंगबली मोठा कांदा संघ 80 धावा शिवकर संघाच्या झालेल्या आहेत. 2 पॅनल्टीच्या मायनस केल्यात. 78 धावांच्या टार्गेट आहे. म्हणजे 79 धावसंख्या बनवलेल्या आहेत. 80 धावांचं टार्गेट आहे ज्यामध्ये 2 धावा मायनस केल्या. 78 धावांचं टार्गेट आहे. तसेच ढमाले यांचं देखील या ठिकाणी मानसन्मान. शुभम पाटील चिंचपाडा आणि साहिल केणी चिंचपाडा यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करूया. चला फिल्डिंग सजवा आणि फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत लगेच. साहिल केणी आणि पाटील साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. आज आपल्या रेशमी ऋणानुबंधांनी जपलेल्या मित्रवर्गांना अतिथींच्या स्वरूपात या ठिकाणी पाहू आणि त्यांचा मान सन्मान ब्रदर्स ग्रुप जयनमान क्रिकेट संघ कामोठे आयोजित कैलासवासी महेश गोवारी स्मृती चषक 2025 आणि या सेकंड इनिंगमध्ये आवाजामध्ये बदल होईल. द बायकर्स पॉइंट सोनू पाटील या 5 षटकांचं धावतं समालोचन करण्यासाठी आपल्या समोर येतील. सलामीची जोडी मैदानावरती. चला 20 मिनिटाच्या 4 षटक संपवायचे आहेत. चलूया आपण सोनू पाटील यांच्याकडे. तनिष्का 11 सहारा शिवकर विरुद्ध जय बजरंगबली मोठा कांदा. चलिए मुकाबला चालू कीजिए.
78 रनों का टारगेट पूरा करना है और पेनल्टी के साथ खेल रहे तनिष्का इलेक्ट्रिकल शिवकर टीम। इस वक्त गेंदबाजी के तौर पर आएंगे गेंदबाज मयूर घरत, सामने बल्लेबाज हर्षद। ये देखिए, ये यॉर्कर लाइन की गेंदबाजी थी, लेकिन बहुत ही बाहर से चली गई गेंद। इसी वजह से अंपायर हमारी तरफ मुड़ चुके हैं और कह रहे हैं ये वाइड गेंद है। पहली गेंद वाइड फेंकी है। आप देख सकते हो इस वक्त पिछले इनिंग की पहली गेंद 1 रन की थी, उसके बाद यहाँ पर 1 रन की आई है, यानी कि वाइड। शुरुआत तो की है इस वक्त इस टीम ने। ये देखिए, यॉर्कर लाइन की सटीक गेंदबाजी ऑन साइड में, वहां पर खिलाड़ी तैनात हिट करने का प्रयास, लेकिन मौका नहीं। सेफ लैंडिंग हो चुकी है हर्षद की। ये पहली गेंद के ऊपर 2 रन आए और सामने शायद यहाँ पर गौतम है। ये 2 बल्लेबाज ऐसे हैं जो जय बजरंगबली मोठा खांदा टीम के इस वक्त बहुत ही अच्छा प्रदर्शन करते हैं। ये बड़ा स्ट्रोक निकालने का प्रयास, इस वक्त खिलाड़ी तैनात नहीं है, पहुंच से बाहर गेंद चली गई, वन बाउंस, सीमा रेखा के बाहर। 4 रन। 4 रन के साथ इस वक्त मैं बता दूं आपको, कुल मिलाकर 78 रनों का टारगेट और 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी इस वक्त जारी है ये स्ट्रगल गेंदबाज और बल्लेबाजों का। ये ऊपर से उठाने का प्रयास, खुद के फॉलो थ्रो में गेंद को उठाएंगे, फेंकेंगे। जी जरूर, कोई भी गुंजाइश नहीं है। तीसरी गेंद के ऊपर आपने देखा डॉट बॉल। अगली गेंद, ये ऊपर से उठाने का प्रयास। इस वक्त दूसरे इनिंग में भी बेहतरीन बारी का प्रदर्शन गौतम द्वारा। ये 6 रन। 6 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जा चुका है 12 के घर में। आप देख सकते हो ब्रदर्स ग्रुप जयमान क्रिकेट टीम कामोठे, इनकी तरफ से आयोजन की जा चुकी है इस श्रृंखला का के महेश गोवारी स्मृति ट्रॉफी। गौतम ने यहाँ पर 3 गेंदें खेल चुके हैं, तो तो देख सकते हो आप इस वक्त टैप करने का प्रयास, इस वक्त पुल किया और सक्सेसफुल बनता हुआ वन बाउंस, सीमा रेखा के बाहर गेंद चली गई। 4 रन। मैं जरूर जिक्र करना चाहूंगा गौतम का, क्योंकि कितना भी बड़ा स्कोर हो, ये जब तक मैदान में है तब तक रनों का फासला बढ़ता रहेगा। और इस 4 रन के साथ मैं बता दूं आपको 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं और 78 रन का टारगेट करना है, 5 ओवर है। तो ऐसी शुरुआत काबिले तारीफ है इन 2 बल्लेबाजों की। P1 का पहला ओवर है और पहले ओवर की अब तक यहाँ पर गेंदें हो चुकी है कुल मिलाकर 5। छठी गेंद यानी कि अंतिम गेंद है इस ओवर की मयूर घरत की। ये देखिए, ये लॉप किया फिर से, वहां पर खिलाड़ी दर्शक बनेंगे। यहां पर कोशिश बढ़िया की, लेकिन पहुंच से बाहर गेंद चली गई, सीमा रेखा के बाहर। यहां पर अंपायर बताते हुए असल में वहां पर क्या हुआ। 6 रन, यानी कि पहली ओवर का पूरा सम्मान लिया है इन 2 बल्लेबाजों ने। और मैं बात करूंगा गौतम की, 22 रन बनाए हैं। पिछली इनिंग में पहले ओवर में 17 रन थे, अब यहां पर 5 गेंदों में 20 रन बनाए हैं इस बल्लेबाज गौतम ने। चलिए, ज्यादा वक्त नहीं लेना है आपको। तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर टीम, क्योंकि 20 मिनट के तहत आपको ये 4 ओवर फेंकने हैं। रनों की बात करूंगा तो अब तक यहां पर रन संख्या हो चुकी है 22 रन। 78 का टारगेट है, तो टारगेट को पूरा करना
किस तरह आप प्रयास करने की तैयारी दिखाते हैं ये देखेंगे। ये लोअर फुल टॉस है, ऑफसाइड में ढकेल दिया, एक्स्ट्रा कवर के बाजू में डीप तरफ, वहां पर खिलाड़ी पहुंचने का प्रयास और ये गलती की गई और ये गलती की गुंजाइश नहीं। 4 रन, 4 रन के साथ स्कोरबोर्ड 26 के घर में जाकर पहुंचा। जरूरी है यहां पर खेलना, जरूरी है यहां पर इस वक्त आप देख सकते हो गेंदबाजी के तौर पर अजय भगत है जो पहली गेंद के ऊपर अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन वहां पर फील्डरों ने थोड़ी सी गलती की। हमारे अनिकेत चिपलेकर साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका हम स्वागत करते हैं। बहुत ही बिजी रहते हैं आजकल वो, क्योंकि सुबह 7 बजे से रात 12 बजे तक वो बिजी रहते हैं। हर एक मिनट उनके लिए कामयाबी का होता है। ये देखिए अंपायर की तरफ अपील करते हुए इस वक्त विकेट कीपर की चालाकी। ये डॉट बॉल अरशद के लिए। अरशद ने अब तक 3 गेंदें खेल चुके हैं तो 5 रन बनाए हैं। तो अरशद कम कद वाले हैं लेकिन इनका काम बहुत ही बड़ा है। भले ही वो काले हैं लेकिन दिल वाले हैं। हमेशा दोस्तों के साथ अच्छा बर्ताव रहता है उनका। यहाँ पर देखिए अच्छा बर्ताव का साथ और अच्छा प्रदर्शन। 4 रन के साथ यहाँ पर स्कोरबोर्ड आगे जाएगा। 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आप देख सकते हो हर्षद का जितना योगदान है क्रिकेट में, तो जरूर मैं कहना चाहूँगा उनको ज़्यादा सफलता मिलती है। उनके पास चतुराई है, उनके पास टीम के लिए 100% एफर्ट देने की क्षमता है और उसी के हिसाब से टीम ने उन्हें पहले बल्लेबाजी करने के लिए भेजा है। और प्रदर्शन आप देख सकते हो, 2 चौवे लगाए हैं और वो भी सफलतापूर्वक अपने टीम के लिए। पुल किया है यहाँ पर और एक चौवा हो सकता है जी जरूर। ये 1 बाउंस हर्षद का, ये चौवा आता हुआ, दूसरा लगातार चौवा। 4 रन के साथ स्कोरबोर्ड 34 के घर में। 78 का टारगेट पूरा करने के लिए ये संघर्ष है और गेंदबाजों को अभी भी यहाँ पर कोई दिलचस्पी नहीं नजर आ रही है, क्योंकि पहले बल्लेबाजी को फोड़ना ये टारगेट रहता है। लेकिन उस टारगेट को मुकम्मल करने के लिए, उनको रोकने के लिए किस तरह गेंदबाजी की जाए, ये अब तक ये गेंदबाजों को समझ नहीं आ रहा है। तो सूझ भरी समझौते वाली गेंदबाजी डालनी होगी। ये देखिए यहाँ पर लॉब किया हर्षद नामक, ये और एक करारा स्ट्रोक, बेहतरीन, ब्रिलियंट। मैंने कहा था दिल वाले हैं, जिस तरह ये स्ट्रोक को पूरा कर रहे हैं, बढ़िया बढ़िया क्रिकेट का प्रदर्शन। हर्षद के लिए जोर से तालियां बजा रहे हैं डगआउट में, क्योंकि प्रदर्शन अच्छा है। ये 6 के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा। 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हर्षद नाम सुन के फ्लावर समझे क्या? वाइल्ड फ्लावर, वाइल्ड फायर, इंटरनेशनल खिलाड़ी बनेंगे। ये देखिए ये लॉब किया और एक, इस खिलाड़ी को ऐसी गेंद डालना तो जरूर यहां पर आपको तकलीफ भरा वातावरण निर्माण करना मैं जरूर कहूंगा। ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या जाकर पहुंची 44 के घर में। आप देख सकते हो 78 का टारगेट और उनमें से 44 रन अगर माइनस की जाए तो आने वाले 18 गेंदें और जीतने के लिए 34 रनों का समीकरण। कंपल्सरी चेस टूर्नामेंट का नियम। पहली ओवर में रन संख्या आई 22 और दूसरी ओवर में 22, यानी कि कुल मिलाकर 44। तो ऐसा हो सकता है कि आज के दिन में सबसे महंगे गेंदबाज ना हो, क्योंकि प्रणय और रोशन ने, मयूर ने जिस तरह बल्लेबाजी की थी पहले इनिंग में, अपने टीम को एक अच्छा
स्कोर दिया था, लेकिन गेंदबाजों का काम होता है उन बल्लेबाजों को रोकना। और पहले इनिंग में जिस तरह बल्लेबाजी हुई थी, रन संख्या आई, उनको रोकना ये गेंदबाजों का काम होता है, लेकिन बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे। पहले ओवर में गौतम ने 22 5 गेंदों में लगाए, उसके बाद हर्षद ने पूरा समाचार लिया गेंदबाजों का। अब यहां पर बची 18 गेंदें और 34 का कंपलसरी चेस समीकरण बना है। चलिए, ज्यादा वक्त नहीं लेना आपको। इस वक्त नए गेंदबाज पहली गेंद, ये देखिए यॉर्कर लाइन की सटीक गेंदबाजी। यहाँ पर डॉट बॉल दर्शाते हुए अंपायर, और डॉट बॉल के साथ आप देख सकते हो इस वक्त गेंदबाजी के तौर पर संदेश, सामने बल्लेबाज गौतम है। यॉर्कर लाइन की फिर से गेंदबाजी, नो बॉल। इट इज नो बॉल कॉल, अंपायर का इशारा। यहां पर शायद आप देख सकते हो फ्री हिट होगी। गेंदबाज संदेश यहां पर कुछ तो जरूर बदलने की कोशिश कर रहे थे, लेकिन नतीजा आपने देखा नो बॉल, फ्री हिट का। ये देखिए, ये गेंद लेग साइड में जाने की कोशिश कर रहे थे, लेकिन यहाँ पर अंपायर, ये 22 की रन है ना, जरूर कि लेग 22 की, यस 22 की रन है। तो रनों की संख्या अब तक 46, 46। ये डॉट बॉल, ये देखिए हर्षद का, और एक बैंड स्ट्रोक, 6 रन। चलिए, यहाँ पर रनों की संख्या जाकर पहुंची है 52 रन। और इस गेंद के ऊपर असल में क्या हुआ था, ये जरूर बताएंगे अंपायर। यस, बीमर चेक किया जाएगा इस वक्त। तीसरे अंपायर सचिन पाटिल द्वारा चेक किए जाएंगे कि ये गेंद के ऊपर असल में क्या हुआ था। 52 रन तो स्कोरबोर्ड के ऊपर आई है। अगर ये डॉट गेंद रही तो भी मैच में मजा आएगा। नो रहेगी तो फिर खानदा टीम को 1 रन प्लस मिलेगी। तो असल में क्या है इस गेंद के ऊपर, जरूर देखेंगे। नो बॉल, 53 रन स्कोरबोर्ड के ऊपर। कितने ले रहे? तो गेंद की बात करूंगा, 3 गेंदे, 53।
यस, रुकिए जरा रुकिए, वो डंपर को जाने दो। अरे लक्ष्या ते पोरांना फोन कर, तो खड्ड्यातनं त्यातनं येईल. ए रुद्रा, ए आवाज थांबव सांग, थांबव सांग. तो चलिए रुको जरा रुको, वो डंपर को रुकिए। ए थांबव. ए जरा बाजू में से लेकर जाए। ए थांबना ए। याला याला जाऊ, चल चल बाहेर काढला, चल त्यांनी जाऊ, चल जाऊ दे. चल 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 चालू कर. तो चलिए मुकाबला चालू रहेगा। ये देखिए लेग साइड में खेलने का प्रयास किया था, वहां पर खिलाड़ी फिर से नो बॉल। देखिए यहाँ पर ओवर स्टेप की वजह से शायद यहाँ पर हां बैट बैट. जरूर 2 रन आएंगे, तो कुल मिलाकर रनों की संख्या जाकर पहुंची 55 रन। 23 पाहिजे ना. अगली गेंद, यार तुम्ही मंगळवारी माझा मैं आला ते माहिती आहे का? किती आल्या? 55. हे 2 धावा किती झाले रे? हां, अरे 2च धावा 55 झाले ना. हां मग 55. 55 धावा. येस, तुमचा 12वा खिलाडू आहे इथे. चलिए 55 रन इस वक्त यहाँ पर जरूर हमारे स्कोरर काफी बेहतरीन स्कोरर की भूमिका। ये देखिए इस वक्त ज्यादा देर हवा में लहराते हुए, लेकिन ये फ्री हिट रहेगी और यहाँ पर जरूर कोशिश की है। 2 रन तो कंप्लीट, और टोटल बात करेंगे 78 का टारगेट, और रनों की संख्या अब तक स्कोरबोर्ड के ऊपर जय बजरंगबली मोठा कांदा टीम की कुल मिलाकर 57 रन। ये बेहतरीन गेंदबाजी, ऐसी गेंदबाजी करनी होगी। गेंदबाजों ने अब तक कोई भी योगदान अपने टीम के लिए नहीं दिया है। वैसे देखा जाए तो पहले इनिंग में बल्लेबाजों ने बेहतरीन स्कोर बनाया, लेकिन उस स्कोर को अगर बरकरार रखना है, एक हार्ड बनाना था, तो गेंदबाजी भी उतनी शानदार होनी चाहिए। अंतिम गेंद इस ओवर की, इस वक्त यहाँ पर खिलाड़ी तो नहीं है, यहाँ पर प्रणय पहुंचेंगे, फेंकेंगे, और ये देखिए यहाँ पर अंपायर की उंगली ऊपर, हर्षद को रनआउट के दौर पर मैदान से बाहर जाना होगा। अब यहां पर समीकरण है 12 गेंदें और 20 रन। इस 6 गेंदों को अब इस वक्त तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर टीम को निर्णायक फेंकना होगा, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं। यस, जीतने जीतने वालों का मुकाबला है। देखिए इस वक्त यहाँ पर अंतिम 2 ओवर में से 6 गेंदें फेंकने के लिए सेकंड लास्ट ओवर। गेंदबाज है अजय भगत। 12 गेंदें 20 रन, यानी कि इस ओवर में अगर ज्यादा रन संख्या गई तो थोड़ी सी संभावना हो सकती है। देख सकते हो आप इस वक्त अजय भगत, ये देखिए लॉप किया गेंद को, हवा में लहराते हुए वहां पर खिलाड़ी तैनात। गलती हो गई है।
2 रन तो जरूर लिए, 2 रन तो जरूर लिए। नाही 1-0 यो नो प्लस 6 आणि दुसऱ्या नोला प्लस पहिले नोला कुठे धावला ही विकेट प्लस 1 आहे देखिए इस वक्त 2 रन तो जरूर लिए, स्कोरबोर्ड आगे जाएगा। देख सकते हो आप इस वक्त आप देख सकते हो एक रन जरूर आएगी, कुल मिलाकर स्कोरबोर्ड आगे जाता हुआ। पटकन सांगत जा रे 61 61 रन स्कोरबोर्ड के ऊपर। चलिए टाकू नका बरं कोणी तिकडे आता ये ऊपर ऊपर से उठाने का प्रयास, यहां से कमबैक कर सकते हैं। ओ ये देखिए ये कैच को लपक लिया, विकेट मैदान से जाता हुआ। अब यहां से कमबैक कर सकती है तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर टीम। आप देख सकते हो अब तक यहां पर गेंदे गेंदे हो चुकी है, यहां पर किती बॉल झाला 3 गेंदे यहां पर हो चुकी है। 78 का टारगेट और रनों की संख्या अब तक यहां कर हो चुकी है 61। तो 17 रनों की दूरी है आने वाली 9 गेंदे। देखिए यहां पे अगर ये 3 गेंदे निर्णायक फेंकते हैं अजय भगत, तो आने वाली ओवर में बहुत ही बेहतरीन आप कमबैक कर सकते हैं। यहां पर अगर एक बड़ा स्ट्रोक लगाते हैं ये बल्लेबाज तो मुकाबला फिनिश हो जाएगा, थोड़ा सा खुल जाएगा। लेकिन कुछ कह नहीं सकते, क्रिकेट है दोस्तों। आने वाली हर एक गेंद के ऊपर हमें पता चलेगा कि असल में इस मैच में क्या होगा। एक तरफ तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर तो दूसरी तरफ जय बजरंगबली मोटा खांदा। ये मुकाबला जारी, ये ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर ये देखिए यहां पर एक एक कदम आगे बढ़ाते हुए पिछली ओवर में जो गलतियां हुई थी वो भरकर निकालने का ये मौका, और मौके का फायदा उठाने के लिए तैयार है शिवकर टीम के खिलाड़ी। आप देख सकते हो जहां पर समीकरण था 9 गेंदे 17 रन, अब यहां पर समीकरण आ चुका है 8 गेंदे 17 रन। जैसे जैसे मुकाबला आगे जाएगा वैसे वैसे पता चलेगा कि असल में इस मैच में क्या होने वाला है। सामने बल्लेबाज है नितिन, जिसने इस मोटा कांदा टीम को पहला नंबर दिलाया था। ये देखिए यहां पर लॉप किया, वहां पर खिलाड़ी नहीं है और पहुंच से बाहर गेंद चली गई सीमा रेखा के बाहर। क्या है अंपायर, क्या है ये? 6 रन, यस। तो यहां पर 6 रन के साथ आप देख सकते हो 5 गेंदों का खेल खत्म हो चुका है। दे बॉल तुझ्या आईचा दे ना तू मदरची सल्या यूवी आए थे जरा चेक करने के लिए, तो आइए पानी भी नहीं पीजिए। लय धावता तर आता सावकाचा थंड होत होना चाहिए दिल में, दिमाग में मैथमेटिक्स होना चाहिए अपने टीम के लिए। ये भी एक अच्छा काम है हर एक खिलाड़ी का। जब मैदान में 2 खिलाड़ी खेलते हैं तो डगआउट में बैठे बाकी खिलाड़ियों का काम है आपकी रन संख्या आपको गिनना है। तो देखिए इस वक्त यहाँ पर इस ओवर की अंतिम गेंद है, 6 आने के बाद यहाँ पर 67 रन बने हैं, 67 रन बने हैं और यहाँ पर जरूर कोशिश करेंगे। ये देखिए यॉर्कर लाइन, क्या बढ़िया गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन। आप देख सकते हो
झाले तेव्हा? 78ला रे, 78ला 80 भाई 80 9 पाहिजे ना 67 झालं ना. 6 गेंद 11 रन, कंपलसरी चेस टूर्नामेंट का नियम और संदेश भगत इनका आगमन आप देख सकते हो। पूर्ण घेणार आहे तुझा बापू. पहली गेंद, ये देखिए लॉप करने का प्रयास किया है, वहां पर खिलाड़ी तैनात और ये कैच, यहां से कमबैक कर सकते हैं तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर टीम। आप देख रहे हो यहां पर 11 रनों की जरूरत 6 गेंदों में, और जिस तरह गेंदबाज को भेजा है, गेंदबाज का नाम है सिद्धू ढवले। अब यहां पर समीकरण है 5 गेंदे 11 रन। नए बल्लेबाज राहुल, धाकड़ बल्लेबाज है, बहुत क्रिकेट का अनुभव है। 2 गेंदों में 8 रन बनाए थे और अपने टीम को जीत दिलाई थी। पहले नंबर का बख्शिश दिया था इस खिलाड़ी ने। वही अब सिद्धू की अगली गेंद खेलेंगे। 5 गेंदे 11 रन का समीकरण क्या होता है देखिए। ये देखिए यहां पर एक्स्ट्रा कवर की दिशा से आते ही अपना जज्बा बाहर निकाला और ये चौवा 4 के साथ। अब यहां पर समीकरण थोड़ा आगे आता हुआ, मैं बता दूं आपको इस वक्त यहां पर 7 रनों की जरूरत, आने वाली 4 गेंदे। तो ये 2 गेंदे इंपॉर्टेंट रहेगी सिद्धू के लिए, ये 2 गेंदे इंपॉर्टेंट रहेगी राहुल के लिए, क्योंकि राहुल ऐसे खिलाड़ी है जो हर एक गेंद के ऊपर अच्छा नंबर निकालना जानते हैं। उनके पास कॉन्फिडेंस है, उनके पास अनुभव है, उस हिसाब से वो खेलते हैं। चलिए वागेश्वर वाघिवली टीम के कप्तान आकर यहां पर मंच के ऊपर बैठिए। इनमें से जो भी जीतेगा वो आपके साथ खेलेगा दूसरे राउंड में। 4 ओवर का मुकाबला रहेगा। यहां पर देख रहे हो अब 4 गेंदे 7 रन। देखिए इस वक्त 4 गेंदे 7 रन, समीकरण क्या होगा। राहुल तैयार, सिद्धू गेंद फेंकेंगे और ये रही आपके सामने, ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर फंबल हुए, नतीजा देखा विकेट कीपर ने थोड़ी सी गलती की, वरना यहां से थोड़ा सा पलटाव ला सकते। 22 की रन आई और समीकरण थोड़ा आगे चला गया। 3 गेंदे 6 रन। ये 3 में से ये गेंद बहुत ही इंपॉर्टेंट रहेगी। अगर ये गेंद डॉट आएगी तो थोड़ा कॉन्फिडेंस लो होगा, ये गेंद के ऊपर अच्छा नंबर आया तो बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ जाएगा। जी जरूर, आप देख सकते हो। ये देखिए ये गली को ढूंढकर निकाला, कोई भी गुंजाइश नहीं यहां पर। अब समीकरण 2 गेंदे 2 रन। जिस तरह आप देख सकते हो मैदान में कुछ दर्शक 500 वाला टिकट लेकर आए हैं, कुछ दर्शक 700 वाला, कुछ 1000 वाला, कुछ 150 वाला,
और जो बालकनी में 150 वाले के पीछे आते हैं उनमें से ध्रुवेश गोवारी 25 रुपए वाला टिकट लेकर ये मैच देख रहे हैं। ध्रुवेश मिश्रा 2 गेंदे 2 रन देखने के लिए ध्रुवेश खुद अब यहां पर आ चुके हैं। क्या होगा मैदान के ऊपर, क्या लग रहा है आपको? जी जरूर देखेंगे। बल्लेबाज का खेमा तो बहुत बड़ा है। ये देखिए हल्के हाथों से ट्रैवल किया वहां पर खिलाड़ी तैनात, क्या यहां पर ये गेंद फेंकेंगे? जी यहां पर कोई भी गुंजाइश नहीं और जीत हासिल कर ली है। आप देख सकते हो यहां पर कहां पर गलती हुई, जो पेनल्टी थी ना वो पेनल्टी बैठ गई और वहीं पे इन तनिष्का इलेक्ट्रिकल सहारा शिवकर टीम को उसका भुगतान भरना पड़ा। इसलिए मैं हमेशा कहता हूं आप अच्छे क्रिकेटर हैं, आप कई साल से क्रिकेट खेलते हैं, तो आपको आपका ड्रेस कोड, आपकी सभी नियम और जो रेगुलेशन होते हैं, रूल्स रेगुलेशन, उसके साथ चलना चाहिए। कोई भी कारण नहीं होना चाहिए, क्योंकि आप एक अच्छे सूदनीय खिलाड़ी हो तो आपको इस 2 रन का यहां पर भुगतान